नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या 4 जूनच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की जानकी आणि ऋषीला आता कळालेलं असतं की कंपनीच्या लॉकरमध्ये ठेवलेले ते पैसे 5 कोटी रुपये चोरी झालेले आहेत. दोघांनाही खूप टेन्शन आलेलं असतं. तर बाहेरच हा शेतकरी पैसे घेऊन येतील याची वाट पाहत असतो. ऋषी आणि जानकीला काही कळेनासं होतं, परंतु हे सत्य तर सांगावंच लागेल असा विचार करून दोघेही बाहेर येतात. आणि त्यानंतर आता हा शेतकरी विचारत असतो की ऋषिकेश दादा, जानकी वहिनी, काय झालं, पैसे आणले का? मला सांगा ना, कुठल्या कागदावर सही करायची आहे? खूप कामं आहेत हो, मला निघायचं आहे. आता तेव्हाच जानकी सांगते की पैसे नाही आहेत, पैसे चोरी झाले. हे ऐकताच हा शेतकरी प्रचंड भडकतो. तो म्हणतो की समितीचं लॉकर खराब झालं म्हणून किती विश्वासाने आम्ही तुमच्याकडे ते पैसे सोपवले होते, असे कसे पैसे चोरी झाले? नाही नाही, आत्ताच्या आत्ता मीटिंग बोलवा, तुम्ही कशाला बोलावताय, मीच बोलावतो, असं म्हणत तो कांगावा करतो आणि लगेच बाजूला जाऊन पिंट्याला फोन करून समितीत सगळ्यांना बोलावून घे म्हणून सांगत असतो. आता हा भडकलेला शेतकरी तिथून निघून जातो. तर तेव्हाच आता ऋषीचं लक्ष या राहुलकडे जातं. राहुल मात्र गुपचूप मोकाट्याने बसलेलं असतं. ऋषी त्याला म्हणतो की अरे, कपाटातनं लॉकरमधनं पैसे चोरी झाले, तुला याबद्दल काही माहिती आहे का? हा मात्र आव्हानातच त्याला देखील धक्का बसल्याचं दाखवतो. जानकी मात्र रडतच म्हणते की अहो, त्यांना येऊन 2च दिवस झाले, त्यांना कसं काही माहिती असणार? आणि त्यानंतर आता ऋषी व जानकीने या प्रकाराची पोलीस कंप्लेंट करायचं अखेर ठरवलेलं असतं. आता पोलीस कंप्लेंट होणार म्हणून राहुल तर खूप घाबरतो. आता ऋषी जानकी निघून जातात, तो लगेच या शरूला फोन करतो. शरू सुमित्रेजवळ बसलेली असते. राहुल पुन्हा पुन्हा तिला फोन करत असतो. अखेर संधी साधून ही शर्वरी बाहेर येते आणि वैतागत याला विचारते की का सारखे फोन करतोय. तेव्हा तो सांगतो की अगं ऋषिकेश दादा आणि जानकी पोलीस कंप्लेंट करणार आहे. शरू, आपण जर यात अडकलो ना, आपल्याला कायमचं इथेच अडकून पडावं लागेल. त्यामुळे जेवढं हाती लागलंय तेवढं घेऊन आपण पळून जाऊया. आता हे ऐकताच शर्वरी मात्र सांगते की अजिबात नाही. जर असं झालं तर सगळ्यात आधी आपण पकडले जाऊ. कारण सगळ्यांनाच माहिती आहे मला पैशांची गरज आहे. त्यामुळे डाऊट माझ्यावरच येईल. त्यामुळे असं काहीही करायचं नाही. आणि ती राहुलला रिलॅक्स राहायला सांगत असते. आणि ती फोन कट करते. इतक्यात अचानक समोरनं आता ही ऐश्वर्या येते. तिला पाहताच शरू तर खूप दचकते आणि लगेच तिच्याशी भांडत सुटते. ऐश्वर्या म्हणते की माझं एक काम होतं. त्याचं काय आहे, आई आमच्या कुणाच्याच हातून काही खातपीत नाही आहे, मग तुम्ही त्यांना जेवू घालता का? तेव्हा शरू म्हणते की हे सांगायला तू इथे आली आहे? काय गं, मी आल्यापासून बघते तू सतत माझ्यावर नजर ठेवून असते. ऐश्वर्या आश्चर्याने म्हणते की काय नजर आणि वॉच मी तुमच्यावर? आणि काय हो शरूताई, तुम्ही असं काही केलं आहे का जेणेकरून मी तुमच्यावर नजर ठेवावी असं घडेल? शरूला आता हे बोलणं खूप खटकतं आणि ती लगेच या ऐश्वर्याशी भांडत सुटते. दोघींचाही आवाज चढलेला असतो. आणि तेव्हाच अवंतिका तिथे येते. अवंतिका कसं बसं दोघींचंही भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण कोणीही मागे हटत नाही. आता ही ऐश्वर्या देखील म्हणत असते की नाही नाही, हे घर माझं आहे, मी इथे उभं राहीन नाही तर कुठेही. आणि मुळात तुम्हाला असं का वाटतंय की मी तुमच्यावर वॉच ठेवते? असं काही केलंय का? शर्वरी देखील म्हणत असते की अवंतिका, हिला सांग, ही अशी लँग्वेज मला सहन होत नाहीये, घेऊन जा बघू हिला. आता अवंतिका कसंबसं दोघींना समजावते आणि ऐश्वर्याला तिथून घेऊन जाते. त्याच वेळेस इकडे समितीत आता सर्वच जण जमा झालेले असतात. ऋषी आणि जानकीही तिथे येतात आणि आता सर्वांनाच कळालेलं असतं की पैशांची चोरी झाली आहे. समितीची अध्यक्ष म्हणून जबाबदारी जानकीवर असते. त्यामुळे आता पोलीस जरी आले तरी आळ जानकीवरच येणार असतो. शिवाय सगळे मेंबर्स जे असतात ते जानकीलाच प्रश्न विचारत असतात. ऋषीला हे काही सहन होत नाही आणि अखेर तो खोटं सांगतो की पैसे मी चोरले. तेव्हा जानकी म्हणते की काय ऋषिकेश, तुम्ही पैसे चोरले? नाही नाही, हे शक्यच नाहीये. आता इतक्यात समितीतले सगळेच लोक खूप भडकतात. ते म्हणतात की असं कसं, किती विश्वासाने आम्ही पैसे दिले होते आणि तुम्ही पैसे चोरले? ते काही नाही, पोलीस आले ना की सगळं खरं खोटं होईल. इतक्यात पोलीस तिथे येतात. आता ऋषी पोलिसांसमोर देखील हेच सांगतो. तेव्हा जानकी सर्वांना विनंती करते की असं काहीही नाहीये, तुम्ही प्लीज पोलीस कंप्लेंट करू नका. आम्ही या गोष्टीची नीट शहानिशा करतो. ती पोलिसांना देखील हेच सांगत असते, परंतु पोलीस मात्र विश्वास ठेवत नाही आणि अखेर चोरीच्या आरोपाखाली ते ऋषीला तिथून घेऊन जातात. त्यामुळे जानकीला प्रचंड टेन्शन येतं. क्षणभर तिला काही सुचेनासं होतं आणि त्यानंतर लगेच तिच्या डोक्यात सौमित्रचं नाव येतं. ती सौमीला कॉल करते. घडलेला सगळा प्रकार तिने सौमित्रला सांगितलेलं असतं.
आता जानकी सांगते की समितीतील लोकांनी आमच्याकडे काही पैसे ठेवायला दिले होते. आम्ही जाऊन पाहिलं तर पैसे तिथे नव्हते. पैशांची चोरी झाली. समितीची अध्यक्षा म्हणून पैशांची जबाबदारी माझ्यावर होती आणि माझ्यावर आळ येऊ नये म्हणून ऋषिकेशने स्वतः पोलिसांसमोर कबूल केलंय की त्यांनी चोरी केली आणि पोलीस त्यांना घेऊन गेलेत. भाऊजी, तुम्ही प्लीज काहीतरी करा. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी, हे बघ तू शांत हो, मी लगेच पोलीस स्टेशनला येतो. जानकी देखील सांगते की ठीक आहे, आपण तिथे भेटूया, मी तुम्हाला सगळं नीट समजावते, असं सांगून ती आता फोन कट करते. त्याच वेळेस दुसरीकडे आता ही ऐश्वर्या देखील भडकलेली असते. ती म्हणत असते की हे काही नाही, यांचं खूप झालं, आता मी नाही सहन करणार. तेव्हा अवंतिका तिला समजावते की ऐश्वर्या, अगं तू असं का करते, तू का उगीच शरुताईंसोबत वाद घालते. अगं तुला तर त्या माहितीच आहे ना, जर त्यांनी आईंना भडकवलं तर. तेव्हा संतापलेली ऐश्वर्या म्हणते की काय करायचंय ते करू दे, त्यांचं आता अति होत चाललंय, तुमच्या दोघींमध्ये पेशन्स असतील पण माझ्यात नाहीये. अगं आपण समजूतदारपणाने घेतोय म्हणून त्यांनी अति करायचं का, पार डोक्यावरच बसलाय, असं म्हणत ही ऐश्वर्या आता खूप वैतागत असते. तर आता अशा प्रकारे ही शरू ऐश्वर्याच्या प्रचंड डोक्यात गेलेली असते. तितक्यात अवंतिकाला सौमित्रचा फोन येतो आणि ऋषीला अटक झाली. कशा प्रकारे हे सगळं चोरीचं प्रकरण घडलं ते आता अवंतिका आणि ऐश्वर्याला कळालेलं असतं. दोघींनाही धक्काच बसतो आणि त्या देखील तातडीने पोलीस स्टेशनकडे निघालेले असतात. तेव्हाच ही शरू त्यांना पाहते आणि विचारते. तेव्हा आता इकडे अवंतिका सांगते की मोठा प्रॉब्लेम झालाय, ऋषिकेश दादांना पोलिसांनी अटक केली आहे, कंपनीमध्ये चोरी झाली आहे. आता शरूला ऑलरेडी सगळं ठाऊक असतं. ती काहीच बोलत नाही. या दोघीही घाईघाईत निघून जातात. शरू तर खूप खुश होते. विचार करते की आता काही टेन्शनच नाही, कारण चोरीचा आळ तर दादावर गेलाय. ती लगेच राहुलला देखील हे सगळं फोन करून कळवते आणि दोघेही आता जरा रिलॅक्स झालेले असतात. इतक्यात सारंग घरी परत येतो. ऐश्वर्यासाठी त्याने काहीतरी आणलेलं असतं. तो शरूकडे दुर्लक्ष करून थेट रूममध्ये जातो. आता ही गोष्ट शरूला खूप खटकते. मी इथे बसलेले असताना माझ्याशी बोललाही नाही, बघतेच याच्याकडे, असं म्हणत ती आता सारंगच्या मागे मागे आलेली असते. सारंग जेव्हा ऐश्वर्याबद्दल विचारतो तेव्हा शरू लगेच त्याचे कान भरत म्हणते की अरे इथेच कुठेतरी असतील रे, नाहीतर घरात जरा कंटाळा आला की जातात बाहेर उंडारायला. सारंग म्हणतो की असं का बोलतोय शरूताई. तेव्हा आता ही शरू त्याचे कान भरत म्हणते की मला सांग, ऐश्वर्या जानकी वहिनीच्या सांगण्यावरून या घरात परत आली आहे, ती या घरची सून म्हणून इथे परत आली आहे, तुझी बायको म्हणून ती परत आली का. सारंग गप्पच होतो. शरू म्हणत असते की तुला ऑकवर्ड करायला नाही विचारत आहे, पण मला सांग, ती या घरात आल्यापासनं तुमच्या दोघांमध्ये नवरा बायकोसारखं काही घडलंय का, म्हणजे तिने स्पेशल तुझ्यासाठी असं काही केलंय का, किंवा तुमच्यात प्रेमाच्या खूप गप्पा वगैरे रंगल्यात का, असं म्हणत तिने आता सारंगच्या मनात काहीतरी पेरलेलं असतं आणि सारंग देखील सुन्न होऊन सगळं ऐकत असतो. तर त्याच वेळेस इकडे जानकी देखील पोलीस स्टेशनमध्ये येते आणि ती पोटतिडकीने पोलिसांना हेच सांगत असते की ऋषी चोरी करणार नाही. त्यानंतर ऐश्वर्या आणि अवंतिकाही तिथे पोहोचतात. ऐश्वर्या देखील पोलिसांना खूप समजावण्याचा प्रयत्न करते की ऋषिकेश दादा असं काही करणारच नाही, तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे बघा ना, आणि पुरावा काय आहे. तेव्हा पोलीस म्हणतात की चाव्या यांच्याकडे होत्या, लॉकर फोडलं गेलं नाही आहे, म्हणजे चोरी यांनीच केली आहे. चावी उघडूनच म्हणजे चावीच्या मदतीने चोरी झाली आहे आणि कुणाच्याही चेहऱ्यावर लिहिलेलं नसतं की तो चोर आहे म्हणून. आता तेव्हाच सौमित्र तिथे येतो. जानकी आशेने विचारते की काय झालंय, बेलचे पेपर घेऊन आलात का. परंतु सौमी दुःखी होऊन सांगतो की वहिनी, तुझा फोन आला तेव्हा ऑलरेडी कोर्ट बंद झालेलं होतं आणि आता पुढच्या 2 दिवसांसाठी कोर्टला सुट्टी असते. त्यामुळे आता 2 दिवस आणखी ऋषीला तिथेच लॉकअपमध्ये राहावं लागणार असतं. तर याशिवाय ऋषीने स्वतः कबूल केलेलं असतं की त्याने चोरी केली आहे. त्यामुळे सौमित्र जानकीला सांगतो की सगळ्यात आधी चोरी झाली नाहीये, दादाने असं काही केलं नाही, हे आपल्याला पुराव्यांसकट सिद्ध करावं लागेल. तर तेव्हाच ऐश्वर्या आता मार्ग सुचवते की आपण पोलिसांसोबत बोलून काही सेटलमेंट केली तर. आता जानकी म्हणते की अगं काय बोलते तू. अवंतिका देखील म्हणते की असं विचारही करणं चुकीचं आहे. तर सौमित्र चिडचिड करत बोलतो की तुझं हे क्रिमिनल माइंड जरा बंद ठेव. ऐश्वर्या म्हणत असते की दादांना 2 दिवस लॉकअपमध्ये राहू नये ना, म्हणून मी हे सगळं बोलले. आता तिला ना खूप संताप येत असतो.
पण अवंतिका म्हणते की प्लीज ऐश्वर्या जरा शांत हो ना. जानकीने देखील तिला शांत केलेलं असतं. खरं तर ऋषीच्या काळजीपोटीच तिने हा मार्ग सुचवलेला असतो, परंतु तो कुणालाच मान्य नसतो. त्यानंतर जानकी म्हणते की आलेच मी, आणि ती आतमध्ये ऋषीला भेटायला येते आणि रडतच म्हणत असते की जबाबदारी माझी होती ना, मग तुम्ही हे सगळं का केलं? ऋषी तिचा हात हातात घेऊन सांगतो की जबाबदारी फक्त तुझी एकटीची नव्हती, तर आपली होती जानकी. जानकीला मात्र त्याला हे असं लॉकअपमध्ये पाहणं खूप असह्य होत असतं आणि आता ती फार रडवेली झालेली असते. मित्रांनो, आजचा हा एपिसोड इथेच संपतो. तर पुढील भागात जानकी ऋषीला सांगते की तुम्ही काळजी करू नका, ही जानकी तुमच्यासाठी लढणार आणि सगळे पैसे परत आणणार. त्यानंतर दुसरीकडे आता ही शरू आणि राहुल बाहेर एके ठिकाणी भेटत असतात. तर राहुल घाबरत असतो. शरू म्हणत असते की अरे कशाला टेन्शन घेतोय, कुणाला काहीही कळणार नाही. आणि तेव्हाच तिथे मागणं एंट्री होते ती जानकीची. जानकी सांगते की ऑलरेडी कळलंय. आता गाडीचे लाईट ऑन होतात. दोघांचेही चेहरे तिने पाहिलेले असतात आणि जानकी त्यांना धमकी देत सांगते की जर पुढच्या 24 तासाच्या आत तुम्ही दोघांनी सगळे पैसे परत केले नाहीत ना, तर तुमची खैर नाही. आता मात्र ह्या दोघांची ही पुरती वाट लागलेली असते. जानकीसमोर शरू आणि राहुलचं सत्य आता उघड झालेलं असतं. मित्रांनो, ऐश्वर्या आता या शरूच्या झिंज्या उपटून तिचा खरा चेहरा सगळ्यांना दाखवून देऊ शकेल का? जानकीला देखील सत्य कळालेलेच आहे. मुळाशी दोघीही कशा पोहोचतील, सगळंच काही पाहणे खूप उत्सुकतेचे असेल. अशाच नवनवीन भागांच्या डेली अपडेटसाठी न्यू मधुर मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.